सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि अण्णा निघाले ज्योतिबाला. चौधरी साहेब अजून झोपलेच आहेत आणि मी आणि अण्णा खरं तर माझ्या आधी उठले होते. अण्णा चुलीवर पाणी तापवत होते त्यांच्यासाठी. मला आवाज ऐकून जाग आली आणि मग मी पटकन उठली आणि हातपाय तोंड धुतलं. हातपाय तोंडसुद्धा नाही धुतलं, भांडी घासून घेतली. रात्रीची भांडी घासायची तशीच ठेवलेली आणि पहिलं चपात्या करून घेतल्या आणि वांगी 2 भाजली होती. तर अण्णा बोलले नको वांगी बिंगी देऊ, काहीतरी घेता येईल भाजी रस. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज परत आपण चाललो आहेत करमळ्याला आणि चौधरी साहेब येतात मागणं. शेरूच्या भीतीने मला पुढे यावं लागते की काय नाही, रस्त्याने पळत राहतो नुसता गाडीच्या मागं. तोंडाला फेस येतो पळत राहतो, म्हणून मग त्याला असं चुकवून यायला लागते. तर सकाळी अण्णा गेलेत कोल्हापूरला ज्योतिबाच्या पाया पडायला. उद्या आहे माहेरची जत्रा. खरं तर आज मी लय कामांचं नियोजन ठरवलं होतं. मला आज काय पण करून ज्वारी मोडून घ्यायची होती आणि अजून बरंच काय आवरायचं होतं. म्हणजे मला उद्या एक दिवस निवांत राहता आलं असतं माहेरी जाऊन. पण कशाचं काय आमच्या चौधरी साहेबांनी घोळ घातला. बोलले काम आपल्याला जायचे. आता रोज रोज का करमाळ्याला पळते ते मला पण सांगायचे तुम्हाला, पण म्हणतात ना ते काम होईपर्यंत सांगायचं नसतं, गावबाटा करायचं नसतो. आता जेव्हा होईल तेव्हा मी नक्की सांगेल तुम्हाला की मी का पळते रोज रोज करमाळ्याला, म्हणजे सारखं सारखं का जाणं होतं आमचं करमाळ्याला. तर चला आता करमाळ्यामध्ये किती टेक घेता येतील, काय करता येईल काय माहिती नाही, बघू. भेटू आपण नंतर. मला इथं सोडलं गेले, सामान राहिले घरी. पिशवी ठेवली होती काढून मी आणि ती पिशवी विसरून आले. नशीब मला इथं आहे तर तरी आठवणीत आलं, नाहीतर मग तर काही कामच झालं नसतं. फुकट हेलपाटा झाला असता जायचा. तर बसते. हा आहे आमचा झरे गावात जाणारा रोड बरं का. आणि इथून सकाळी 7:30 वाजता, 9 वाजता, काहीतरी 11:30ला, 3ला अशी खालची एस टी म्हणून आहे चिकलठाण गाडी, ती येते. आणि ह्या बाकड्याजवळ इथून आमच्या घरी वस्तीवर वळायचा रस्ता आहे. तर चला आता बसते वाट बघत चौधरी साहेबांची. नशीब मला इथं आहे तर आठवणीत आलं, नाहीतर लय मोठा घोळ झाला असता. परत जाऊन आणि चिडचिड माझ्यावरच केली असती, बोलली असते तुला हातात आणायला काय झालं. मी हातात पिशवी आणली असती, पण शेरू बरोबर ओळखतो ही कुठंतरी बाहेर चालली म्हणून मी ही पर्स स्कार्फमध्ये लपवली आणि घेऊन आली आणि पिशवी घरीच राहिली. तर चला भेटू आता करमाळ्यात जाऊनच. मोबाईलची चार्जिंग कमी आहे, लय फोनची चार्जिंग उडते कसं काय माहिती. तर मंडळी आम्हाला करमाळ्यावरून येऊन बराच वेळ झाला, बराच वेळ झालाय. आणि मला का नाही, मला ना जायचं आहे माझ्या मम्मीच्या घरी. तर ह्याच्यात घेतले गव्हाचं पीठ. तर आता विषय तो सांगते. मम्मीच्या घरी गेल्यावर मी चालली मम्मीच्या घरी. दिवस आहे तोवर जाऊन येते, परत मग अंधार नको हाताने करायला, म्हणून मग जाऊन येते पटकन. तर घरून निघालेली गाडी आपली थेट थांबली बघा खडकेवाडी फाट्यावर. आणि खडकेवाडी फाट्यावर का थांबली तर मला हे सामान घ्यायचं होतं जाता जाता, डाळ, गूळ आणि तेल. आणि हे किराणा दुकान इथं झाल्यापासून आहे ना एवढं सोयीस्कर झाले काय सांगायचं तुम्हाला. नाहीतर करमाळ्याशिवाय आम्हाला बाजारसुद्धा मिळत नसायचा. ह्या बाजारला शुक्रवारी गेलं म्हणजे पुढच्या बाजारला, तोपर्यंत मध्ये आधी काही सामान मिळत नसायचं. छोटी मोठी दुकानं आहेत पण तिथं पण आहे ना सगळं सामान नसते. पण हे असं छान दुकान झाले, एकदम सुपर मार्केटसारखं सगळ्या वस्तू भेटतात त्यांच्याकडे. आणि खडकेवाडी फाट्याच्या बरोबर एकदम फाट्यावर आहे हे, रोडच्या बाजूलाच. आणि हे बघा त्या बाजूला आहे माझं सासर. हा आहे अलीकडची बाजू आहे खडकेवाडी आणि पलीकडची बाजू आहे झऱ्याकडे जाणारा रस्ता आहे तो. आणि हे इथं झालेलं मिनी मार्ट खूप छान आहे तिथलं सामान सगळं. बोला ना कशी उपासना करते काय होय. हा पण म्हणलं ती कुठली येतील काय
अगं म्हणलं ही शिदा निवदाचा आणून द्यावं परत आलं की आज शुक्रवारी तर मी लगेच जाणार आहे रिटर्न. तुझी चालून दे उपासना, अंधार पडायच्या आधी मी जाते. हाय का उपासनेच्या मध्ये घोळ. तर मंडळी मी आणलेले सगळं सामान म्हणजे नैवेद्याचं व्लॉग बनवती पप्पा, व्हिडिओमध्ये बोलती, व्लॉग आमच्या पप्पांना कळत नाही. तर मी आणलेले सामान तोंड कसलं काळं भंगार झाले माझं कशाने काय माहिती. तर ते कशासाठी आणले तुम्हाला सांगते. आमच्या घरून पण आहे ना ह्या भैरीनाथाला अष्टमीला म्हणजे ह्या यात्रेमध्ये आमच्या घरून पण नैवेद्य असतो. आणि मग मला दरवर्षी मी तिथं नैवेद्य बनवत बसते. पुरणपोळीचा नैवेद्य असतो. मग घरीच पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचं म्हटलं की उशीर होऊन जातो. म्हणून मग यावर्षी माझी एक बहीण आहे वस्तीवर, तर ती गेल्या वर्षीच मला म्हणली की मी तिचे दंडवट असतात, तर ती म्हणली मला दंडवट असतात म्हणून मी नाही बाई कधी इथं पुरणपोळ्या करत बसत. मी सर्व त्यांच्या स्वयंपाकामध्ये आपलं सामान नेऊन देत असते, म्हणजे आपलं नैवेद्य पोचतो तिथं आणि लवकर जायला होतं घरनं. तर मग मी पण यावर्षी तेच डोकं चालवलं, म्हणलं आपण पण तसंच करावं म्हणजे मला सकाळचं लवकर निघता येईल. तर उद्या योगायोगाने चौधरी साहेब पण घरीत आणि मला येणं तसं पण होईल. तर मला छान छान यात्रेचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे म्हणून ही धडपड आहे. काय झालं म्हणजे काय तुमच्या पाहुणे रावळा आल्यावर पद्धत आहे का नाही चहा पाणी करायची येऊन लवकर? बंद कर. मी नाही बंद करणार आहे. तू काय आला नाही मी आली की उठून? मग तुझा व्हिडिओ काढलाय की मी आले म्हणून पाठवलाय की. पण मला माझं व्हॉट्सअप बंद आहे. व्हिडिओ काढला म्हणून सांगतोय आणि मी आली तरी उठून नाही आला. मला चहा प्यायचा होता. हे बघा आता यायला लागली चांगली गाडी आहे का नाही परवीन? हा काय ग भाकरी वे बर. मग अरे आम्ही दोघांचं आणपाणी खाल्लं वैशो घास आम्ही दोघं बी आजारी पडलो आहे. काल बी मला आणपाणी येईल नाही का आणपाणीच जाय नाही मला खायच वाटायला. काय तुला आणपाणी कशाने जाय ना काय माहिती माहिती मला काय झालंय कशाची एवढी विचार करते काय माहिती. हा व्हिडिओ मध्ये त्याला काय होते तेव्हा ड्रममध्ये टाकीत पडला म्हणते तुकडा. तर मंडळी मी जरा दाखवते माझ्या मम्मीच्या इथं. माझ्या मम्मीच्या अंगात आहे ना फिरंगायची देवीचं वार आहे आणि थोडंसं दाखवते बरं का तुम्हाला. तिची दिवाबत्ती वगैरे झालेली, आपण बाहेरून आलेलो. तर छोटंसं मंदिर आहे, दाखवते आहे 1 मिनिट. तर हे बघा हे माझ्या आईचं अंगण आणि ही आमच्या आईच्या अंगणातली देवी. तर ही तिच्या माहेरातली देवी होती. मग ही माहेरात कधी जाणार म्हणून इथं ठाण मांडलेले आहे ना मम्मी. आणि तिचं नेहमी असतं बघ की ग वैशो कसं देवाला माझ्या नागडोळे फुटलेत. बघ की ग वैशो माझ्या देवाला कसे नागडोळे फुटलेत. तर खरंच तिच्या देवाला नागडोळे फुटलेत बरं का. हे बघा ती टिक्का बिक्का सगळं मनाने आले म्हणती. लय करती बाई लय करती. तर तिच्या इतकं करणं मला जन्मात होणार नाही, ह्या जन्मात तरी होणार नाही बाबा तिच्या इतकं करणं. ती लय करते. म्हणून मग तुला सगळी कामं करावी लागतात. तू अशी नावं ठेवती ना म्हणून. नावं नाही ठेवायची अगं, कसं पण करू दे, चांगलंय म्हणायचं असतं. मग चांगलंय म्हणल्यावर कौतुक केलं माणूस करतं है ना मंडळी. मग काय चांगलं म्हणायचं की माणूस मनाने करतं दुसऱ्या वेळेला. सगळं हिला स्वतःच्या हाताने करायचं असं, दुसऱ्याचं काही पटत नाही. बोकडे लय मस्त आहेत. टापूर बांधून गडी बसले गपे. याला ना नेहमी मला भांडायचंच पडलेलं असतं. नेहमी भांडत असतो. काय म्हणलं पप्पा बोकडांचं? तुम्हाला दाखवू का बोकडं माझी? थांबा दाखवते, व्हिडिओ आहे माझ्याकडे मोबाईलमध्ये. तर मंडळी एकदम मुहूर्तावर आलोय आपण. एकदम देवाचं गडंगड खायला भेटलंय आज आपल्याला. आणि आमच्याकडनं देवाला गडंगड असतं बरं का हे दरवर्षी. हा देवाचा प्रसादाचा वासच वेगळा असतो. किती मुहूर्तावर आले मी, गडंगड खायला भेटलं मला. नाही मी इथंच खाऊन जाणार.
हिथनं कशाला गडगड तिकडे न्यायचं देवाचं? नको, काय करायचंय? हाय आता हे परसाद नाही ना, परसाद. तर ह्या वर्षी सगळी मी मनात ठरवलंय ना की ह्या वर्षी मी सगळी यात्रा तुमच्या बरोबर शेअर करणार, म्हणून ही देवाचं गडंगड आज आपल्याला बघायला भेटलं बरं का. हा विषय मी विसरलीच होती की आमच्याकडे देवाचं गडंगड असतं. चार्जर घेऊन आली, लावला का चार्जिंगला? बघ की घेऊन बसली फोन हातात तसाच मी. लाईटीचा आमच्याकडे लय गोंधळ आहे बाई, काय सांगायचं ग. दमून दमून गेली मी लाईटीला. दळणाचा कण्यान ते दळणाचा कण्या निघले ते चालतंय. हा अशी चालू ना 2 तास तिरडं पाणी पाजायचं नाही. होय होय कुठलं बी खोराक असू दे. हा कुंकू जायचं. जावायला गडंगड दिले आणि भाकरी राहिलेल्या दिल्यात गुरांना. मला थोडा आवाज आलता बरं काही बोललेला, पण म्हणलं मला बास पडला असं काय म्हणलं ते. चला तिला डाव्या हाताने कुंकू लावलेलं पटत नाही अजून. एक नियम नाही आमच्या आईचा साधा. म्हणतोय का की ताई दी मी व्हिडिओ काढतो, तू हातात घेती अवघडल्यावानी. आई कोणा मस्का अजिबात नाही, मी मस्का कोणाला लावत नाही. माझ्या जीवावर आहे ही खेळ, माहिती का सगळा. पाया पुढे दे पप्पा. तर चला मंडळी, असंच असतंय आमचं माहेरपणाला येणं. माहेर पण माझं 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, अर्ध्या तासाचं. चला पप्पा येईन उद्या सकाळी लवकर. हा 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 मुंबईवाले यायचे ते. येऊ दे आली तर. चल ती येणार आहेत कोण पाहुण्या. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र. तर मंडळी हे चाललेलं आहे गडंगड देवाचं. पटकन रस्त्यात गाडी थांबवली आणि गडगड दाखवलं देवाचं. असं वाजवत वाजवत गडगड घेऊन जातात. आणि कुणाला ज्याला इच्छा आहे सगळ्यांच्या घरातून गडगड जातं बरं का देवाचं. तर चला मी तिथं चावडी आमची आणि नाही तिथं येस आहे आणि इकडं चावडी. आणि मी मध्येच थांबली गाडी कारण मला दाखवायचं होतं तुम्हाला गडगड देवाचं.